नमस्कार. मी भाग्यश्री पाटील. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आजचा भाग आहे तो IPOचा. जानेवारी महिन्यामध्ये 5 IPO यायचे. त्या 5 IPOपैकी पहिला नंबर जो लागला आहे तो भारत कुकिंग कोल या IPOचा. कोल इंडियाचा शेअर वाढायला लागला आहे आपल्याला तर माहिती आहे, पण कोल इंडियाचा शेअर वाढण्याची 2 कारणं. एक, भारत कुकिंग कोल आणि महानदी कोल फील्ड्स यांचे IPO यायचे, त्यामुळे कोल इंडिया वाढायला लागला. आणि दुसरं कारण म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर्सना जे बीड केले जायचे त्या बीडमध्ये प्रवेश मिळाला की आता तेही लोक बीड करू शकतात. ही 2 कारणं त्या बाबतीत होती. तर भारत कुकिंग कोलचा हा जो IPO येतो आहे तर हा IPO 9 जानेवारीपासून 13 जानेवारीपर्यंत येणार आहे. ही कोल इंडियाची सबसिडियरी आहे आणि हिला 2014मध्ये मिनी रत्न हा किताब मिळाला आहे. अर्थातच सगळ्यांना आनंद होईल की सरकारी कंपनीचा IPO येतो आहे, म्हणजेच सुरक्षितता असते, तेवढी भीती नाही. सरकारी कंपन्या डिव्हिडंड चांगला देतात, हा अधिक फायदा. आणि टेबलवर काही रक्कम सोडलेली असते, म्हणजे महाग IPO हे येत नाहीत. अजून या IPOचा प्राईस बँड मात्र जाहीर झाला नाही, तरीही सरकारी जे IPO येतात त्याची किंमत जास्त ठेवलेली नसते. लोकांना काही फायदा होईल याचा विचार सरकारच्या IPOमध्ये असतो. आणि त्याचप्रमाणे डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे हा एक उद्देश असतो, त्यामुळे बऱ्याच लोकांना या IPOमध्ये शेअर लागतात. हे सरकारी IPOचं पूर्वीपासून वैशिष्ट्य आहे. तर हा 1300 कोटींचा IPO येणार आहे. 9 जानेवारी ते 13 जानेवारी या कालखंडात हा IPO येईल. 14 जानेवारीला अलॉटमेंट होईल. 15 जानेवारीला त्याचा रिफंड मिळेल. 15 जानेवारीलाच तुमच्या अकाउंटला शेअर्स क्रेडिट होतील आणि 16 जानेवारीला त्याचं लिस्टिंग होईल. असं एक या IPOचं टाईम टेबल देण्यात आलं आहे. याची फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे आणि हा IPO पूर्णपणे OFS आहे. आता ही कंपनी करते काय तर त्याची थोडीशी आपण माहिती घेऊया. 1972मध्ये स्थापन झालेली ही कंपनी आहे. ही कंपनी कुकिंग कोल, नॉन कुकिंग कोल, वॉश्ड कोल याचं उत्पादन करते. तर ही बिझनेस हिचा कुठे कुठे चालतो, काय काय चालतो तर 74 ऑपरेशनल माइन्स आहेत, 4 अंडरग्राऊंड माइन्स आहेत यांच्या, आणि 26 ओपन कास्ट माइन्स आणि 4 मिक्स्ड माइन्स आहेत. माइन्स म्हणजे खाणी. आता या खाणीतून जे उत्पादन होतं ते कुठल्या इंडस्ट्रीला पुरवलं जातं तर स्टील सेक्टर आणि पॉवर सेक्टर किंवा पॉवर इंडस्ट्री आणि स्टील इंडस्ट्री यांना हे कुकिंग कोल पुरवतात. यांच्याकडे 1 एप्रिल 2024चा डेटा बघितला तर त्यानुसार 7,910 मिलियन टन एवढा साठा होता आणि 58.50% एवढं
कुकिंग कोलचं उत्पादन ही कंपनी करते. आता या कंपनीच्या खाणी कुठे कुठे आहेत? तर ही कंपनी झारिया, नंतर झारखंड आणि राणीगंज इथे काम करते. झारियामध्ये 252.88 स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रात, तर राणीगंजमध्ये 35.43 स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रात ती काम करते. एकंदर 288.31 एवढा स्क्वेअर किलोमीटर एरिया आहे. या एरियामध्ये तिच्या खाणी आहेत. आता या कंपनीचे ॲसेट्स किती, तिचं उत्पन्न किती, प्रॉफिट किती, हे 30 सप्टेंबर 2025चा डेटा उपलब्ध आहे. या डेट्याप्रमाणे बघायचं झालं तर तिचे ॲसेट्स आहेत 10,871 कोटी. तिचं इन्कम आहे 6,311 कोटी. तर नेट प्रॉफिट 1,240 कोटी आणि पॅट म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स 123.88. एबिटडा 459.93. नेट वर्थ 5,830. तिचे रिझर्व्स 1,006 कोटी आणि बॉरोइंग्स 1,559 कोटी. तर तिचे जे फायनान्शियल रेशोज आहेत ते फायनान्शियल रेशोज बघितले तर रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड हा रेशो छानच आहे, 30.13%. आणि रिटर्न ऑन नेटवर्थ 20.83%. पॅट मार्जिन आहे 8.61%. तर एबिटडा मार्जिन आहे 16.36%. तर सरकारी कंपनीचे प्रमोटर प्रेसिडेंट भारत सरकार आणि कोल इंडिया हे याचे प्रमोटर्स आहेत. कोल इंडिया ही 46.57 कोटी शेअर्स या IPOमधून ऑफलोड करेल. आता या कंपनीच्या 5 वॉशरीज आहेत. तर ही कंपनी काय करणार आहे तर ती वॉशरीज कन्स्ट्रक्ट करणार आहे, वॉशरीज मॉडर्नाइज करणार आहे आणि त्याच्यासाठी 1,160 कोटी रुपये गुंतवणार आहे. तिच्या वॉशरीजमध्ये 13.62 मेट्रिक टन पर ॲनम एवढं उत्पादन होतं. तर या वॉशरीज कन्स्ट्रक्ट करण्यासाठी, मॉडर्नाइज करण्यासाठी पैशाचा उपयोग केला जाणार आहे. तर तुम्हाला या IPOमध्ये भाग घ्यायचा असेल तर 9 जानेवारी ते 13 जानेवारी या कालखंडामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. अजूनही प्राईस बँड आणि मिनिमम लॉट जाहीर झालेला नाही, तर तो 7 किंवा 8 जानेवारीला जेव्हा जाहीर होईल तेव्हा मी तुम्हाला कळवेन. त्यामुळे ह्या IPO भरण्याची तुम्हाला नवीन संधी उपलब्ध आहे, तर त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. आता आपण भेटूया उद्याच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये. नमस्ते.